चलिए सुपर किंग्स, इतना वक्त नहीं है हमारे पास। सुपर किंग्स थोड़ा स्पीड अप करिए। मॅच नंबर 2 चा आपण खेळ पाहणार आहोत। आता टीम मावळे सुपर किंग्स आणि टायटन्स यामध्ये दोन्ही संघ अगदी दर्जेदार आणि त्यांच्यामधील आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय। राजसिंग आहे नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता। मॅव्रिक्स सुपर किंग्स आणि टायटन्स मधला हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाचे। मॅव्रिक्स प्रीमियर लीग अगदी दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आणि जरीही हे पर्व चौथं असलं तरी सर्व काही अगदी सुपर हिट आहे या ठिकाणी। आणि श्रेय पूर्ण जाते ते म्हणजे रिपुजी आणि त्यांची पूर्ण टीम यांना। चला सामन्याला होते सुरुवात आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 मॅव्रिक्स सुपर किंग्स आणि टायटन्स मधील हा सामना। आणि लेट्स प्ले। नवीन गोलंदाज राजला आपण पाहतोय। राजच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कॅच घेण्याची संधी होती, पण चला जर एफर्ट आवडला असेल तर रोहीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। चांगला एफर्ट मॅचच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय रोही यांच्याकडून। ब्रजेश आणि अमित ची जोडी आपण पाहतोय, पण या वेळेला बॉल आघायला आहे फलंदाजाला। सर एक मिनिट लाईव्ह चालू आहे। चला पंच तुम्ही डिस्कस करा आणि तुमचा निर्णय काय तर कळवा। चला वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे। पंचांनी आता वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे। अमित आणि ब्रिजेशची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या। त्यावेळेला मोठा स्ट्रोक, काय घडलंय काय बिघडलंय, त्याच तर नक्की ड्रॉप झाली आहे, पण धाव घेण्याची कुठली संधी नाही। चांगला एफर्ट होता बाउंड्री लाईनवर। जगदीश यायला आपण पाहतोय, पण जर मॅव्रिक्स प्रीमियर लीगची ट्रॉफी तुम्हाला तुमच्या नावावर करायची असेल तर अशा प्रकारची झेल हे तुम्हाला कंप्लीट करावेच लागतील। यावेळेला षटकार सीमारेषा पार, 6 धावा मॅव्रिक्स प्रीमियर लीग षटकार। आणि हेच होतं जेव्हा तुम्ही कॅच ड्रॉप करता, फलंदाजाला संधी देता, तेव्हा अशाच प्रकारचे फटके तुम्हाला पाहायला मिळतात। आणि तेच आता केलंय अमित रे, ज्याला टायगर या नावाने देखील ओळखलं जातं। यावेळेला बॅट चिकट आणि अमितला आता परतावं लागेल। विकेट डाऊन। धन्यवाद डीजे। नवीन फलंदाज आता आलाय मैदानाच्या पियुष। पहिल्या जर आपण मॅच मध्ये उल्लेख केला तर धावा झालेल्या 83, त्याचा पाठलाग करण्याकरिता अगदी अयशस्वी ठरले होते फलंदाज, पण आता चांगली गोलंदाजी होते। षटकारानंतर एक चांगला कमबॅक देखील आपण पाहतोय राज याचा। आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर शेवटचा एक चेंडू आहे आणि 8 धावा आता। लास्ट बॉल टू गो। आठ धावा आपण पाहतोय आणि एक गडी बाद देखील झालाय। षटकातील शेवटचा चेंडू असेल, बॅकफुटवर गेली, मोठा प्रयास होता फटका खेळण्याचा, पण हे काय झालंय, दरवाजा खुला तिजोरी गोल, चौकार, 4 धावा। येस डीजे। थँक्यू डीजे। चला लगेच जरा दुसरा गोलंदाज प्रसारण करायचे तुम्हाला। निशांत नवीन गोलंदाज निशांत। षटक क्रमांक 1 चा खेळ होतोय पूर्ण आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा। त्या ठिकाणी 1 धाव सहजरित्या मिळू शकत होती, त्या ठिकाणी चूक झाली आहे आणि तर परिवर्तन चौकारात देखील झालंय। निशांत आहे आता नवीन गोलंदाज आपण पाहतो निशांत याला। आणि फलंदाजी मार्कवर अजूनही ज्यांनी ओपनिंग पासून तग धरल्या मैदानाच्या आत तेच उपस्थित आहे। यावेळेला पहिला चेंडू निशांत याचा ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर
वाईट बॉलचा आता नक्कीच निर्णय येतोय पंचांचा. धाव संख्या 13, एक गडी बाद. त्यावेळेला नो बॉलचा इशारा आहे. धाव घेण्याची संधी होईल का? इथे काय घडतंय, काय बिघडतंय? चौकार, 4 धावा. शुभ परब देखील विचारत असेल नक्की काय घडतंय. कालची शनिवारची रात्र मला वाटतं खूप जास्त प्रॅक्टिस केली असेल. त्यावेळेला पुढे सरसावत खेळत असताना प्रयास. डॉट बॉल, डॉट बॉल आलाय. 18 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर एक गडी बाद. पुढे सरसावत असताना खेळण्याचा प्रयास, चांगला झेल. ब्रिजेश बॅक टू द पवेलियन. येस डीजे. धन्यवाद डीजे. मोहित आता आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. मोहितसाठी आल्या पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. या एका धावेनंतर आता धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 19, 2 गडी बाद. यावेळेला गतीमध्ये केलेलं तर अगदी आपली बोटं रोल केली होती आणि मोहित यांनी देखील ते ओळखलं आणि डॉट बॉल येतोय. महत्वाचा डॉट बॉल. यावेळेला फुलटॉस, त्यावर फुल टोल वसूललाय. सीमारेखा पार, षटकार, बिग हिट. शेवटचे 2 चेंडू. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक आहे. पण काय घडलंय? शुभम बराब मॅन विथ गोल्डन आर्म. फलंदाज बाद. धन्यवाद. चला पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करतोय आणि मॅव्रिक्स पॉवर हिटर्स टीम मधनं निखिल करतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तरी स्टेज जवळ जायचंय, त्या ठिकाणी त्याला ती ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. आर्यन आणि रॉकी याची जोडी आता मैदानात आहे. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांतर्फे आणि नक्कीच जसं आपण आजच्या दिवसात पुढे जाणार आहोत मॅव्रिक्स प्रीमियर लीगचा हंगाम देखील आपण गाजवणार आहोत. एकूण 1 दर्जेदार खेळ आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळणार आहे. यावेळेला मोठा स्ट्रोक आल्या आल्या षटकाराने केलंय सुरुवात. दाखवून दिलंय हो मी आलोय आणि मी ते करू शकतो. षटकार. धाव संख्या 32 धावा, 2 गडी बाद. चला स्पीडअप करा. थँक्यू डीजे, थँक्यू. पंच तुम्ही जरा स्पीडअप केला सांगा लगेच. एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. परत मित्रा चल. 32 is the score for the loss of 2 wickets after the completion of over number 2. चला जगदीश आता आला नवीन गोलंदाज. जगदीशला आपण पाहणार आहोत. 32 धावा. गडीबाद झाले 2 आणि आर्यन आणि पियुष आपल्या संघाकरिता पहिलाच बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये केला गेलेला. 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण होईल. आता आर्यन आहेत पुढे एकदा बॅटिंग एंडवर. त्यामुळे मॅचची झेल होईल का? नाही, झेल तर झाला नाहीये पण 1 धाव घेण्यापासून नाही रोखू शकणार आहेत जगदीश, ज्याच्याकडून 1 चूक आपण पाहिली होती पहिल्या षटकात. थोडंसं आता आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदलाव काहीचा विचार करतोय आता जगदीश. यावेळेला अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. यावेळेला टॉप बॉलची होती पूर्णतः. धाव गतीला आळा घालण्याकरिता आता जगदीश याला बोलवलं गेले बॉलिंग मार्कवर. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल जगदीश याचा.
अगदी स्पीडोमीटरला वाकवत असताना हे चेंडू तो करतोय. चांगला स्ट्रोक यावेळेला डाऊन द ग्राउंड. एक धाव मिळेल. शेवटचा बॉल. पुढे सरसावा खेळण्याचा प्रयास निफळा होतोय. उद्ध्वस्त हॉकी बॅक मिलियन येस डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या आपण जर पाहिली तर आता 35 धावा ओव्हर नंबर 3 च्या खेळानंतर. आणि आता गोलंदाजी मार्कवर नक्कीच इंद्रलोकचा अजून एक बहुचर्चित आणि बहुनामांकित असा खेळाडू म्हणजे शुभम परब. बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग तिन्ही क्षेत्रांमध्ये अगदी दर्जेदार कार्य त्याचा आपण नेहमीच पाहतो. पण आज दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे, पण खेळ त्याला तोच राखावा लागेल आणि तेच करण्याकरिता शुभम परब बॉलिंग मार्कवर. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला तेच आता करायला सुरुवात देखील केली आहे शुभम परबनी. पुढे सरसावा खेळण्याचा प्रयास आणि यावेळेला स्टंप आउट होणं परत पियुष. नवीन फलंदाज सुनील येतोय आता मैदानाच्या आत. वाईट बॉल होता या आधीचा. सुनील नवीन फलंदाज. जितका चांगला हा खेळाडू आपण जर पाहिलं तर टर्फ क्रिकेट खेळतो त्याहून दर्जेदारचा खेळ लेदर बॉल क्रिकेटचा आहे. व लेदर बॉलमध्ये सुनीलची गोलंदाजी असेल, सुनीलची फलंदाजी असेल, सुनीलची फिल्डिंग असेल, सुनील अगदी ऑलराऊंड पॅकेज आहे लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा. आणि आल्या बघा सुनीलनी आपलं खातं देखील ओपन केलंय आणि नुकत्याच लास्ट लेदर मॅच मध्ये सुनीलने आपले 50 धावा देखील पूर्ण केल्या होत्या. जेव्हा संघ अडचणीत होता सुनीलला 50 धावा देखील केल्या. आणि आज त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आता गरज आहे सुनीलच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यांची. पण त्याच्या समोर आवाहन आहे ते म्हणजे शुभम परबचं. आता लेफ्टी टू लेफ्टी कॉन्टेस्ट आहे मैदानाचा. शुभम परब तितक्याच पटाईल आहे. त्याला माहिती आहे की लेफ्टी असला रायटी असला मला माझी गोलंदाजी कशी करायची हे त्याला ठाऊक आहे आणि तेच करतोय आता तो मैदानाच्या. यावेळेला मोठा स्ट्रोक मधून निघून गेलाय आर पार. हा येतोय मॅव्हरिक प्रीमियर लीग षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. यावेळेला बॅटची गड आणि षटकार त्याच्या बॅटमधून आला होता त्याला आता परतावलंय शुभम परबने. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल असेल आणि उस्मान आता आलाय नवीन फलंदाज. पुढे एकदा लेफ्टी टू लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. यावेळेला शुभमला माहिती आहे चूक झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. षटकार. चला धाव संख्या आता 49. नवीन गोलंदाज शान आहे. शान वर्सेस सुनील असा हा बॅटल आपण पाहणार आहोत. 49 धावा आपण पाहतोय आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ अशी आता स्लॉग ओव्हर्सला होईल सुरुवात. पहिला चेंडू शान यांचा व्हाईट बॉल आपण पाहतोय डाऊन द लेग. चला या मॅच नंतर इन्फॉर्मोज आणि मॅटाडॉर्स दोन्ही टीम तयार राहायचे आपल्याला. त्यानंतर आपण देखील तयारीत राहा.
अपील झाली आहे आणि पंच आता डिस्कस करतील नक्की. चला विकेट डाऊन. यावेळेला उस्मानला परतावं लागेल. फॉर्मोज आणि मॅटाडॉर्स टीम मॅव्रिक्स इन फॉर्मोज अँड मॅटाडॉर्स. सोनू मिश्रा अब नहीं बल्लेबाज है सोनू मिश्रा. सोनू मिश्रा पर बात है. चलिए मैटाडोर्स एंड इनफॉर्मर्स दोनों ही कैप्टन आ जाइए. दूसरा बढ़िया स्ट्रोक आते हैं साथ. आपण जर पाहिलं एक सिंगल कंप्लीट केली आहे. 51 धावा आपण पाहतोय. 51. पुन्हा एकदा तीच चूक होते. शान याच्याकडून डाऊन द लेग वारंवार गोलंदाजी तो पण आपल्या नावावर त्यांनी विकेट देखील केली आहे. म्हणजेच काय तर त्याला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची. त्यावेळेला चांगला बॉल यावेळेला सुनीलने रोखलाय. सुनीलला माहित आहे की आता जास्त विकेट्स आपल्याकडे उरलेल्या नाहीयेत. जास्त काही करून आपल्याला चालणार नाहीये आणि त्याचमुळे आता रोखून ठेवलंय. धावसंख्या 52 धावा. 52. 7 विकेट डाऊन. त्यावेळेला पुन्हा एकदा तेच घडतंय मैदानाच्या रनआउटची संधी पुन्हा एकदा. पण आता वेदांत थोडंसं चुकतोय. शेवटचे 2 बॉल शानीच्या षटकातील. त्यावेळेला नो बॉलचा इशारा. पंच नक्कीच अगदी लक्ष देऊन आहेत सर्व गोष्टींवर. धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा. 54. त्यावेळेला चांगला चेंडू शान याचा अगदी कमबॅक केले त्यांनी. शेवटचा 1 बॉल असेल या षटकातील. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 54 धावा. विकास शैलेंद्र को बोलना टॉस के लिए आएगा, उधर खेल रहा वो. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा ती चूक डाऊन द लेग. व्हाईट बॉल म्हणजे 1 धावा ऍड होईल. 55 धावा. 55. किधर है धराम? इशारा. चला पंच आता पुन्हा एकदा कळवतायत की या कमरेच्या वरून आपण हा बॉल डिलिव्हर करत आहात. हात जास्त बाहेर आहे आणि त्याचमुळे नो बॉलचा इशारा. चला पंचांनी निर्णय दिलाय म्हणजेच काय तर आता तो बदलू शकणार नाही आहोत आपण. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. नो बॉलचा इशारा. धन्यवाद जी. वळूया पुढे एका मॅच कडे. धावसंख्या 56 धावा. यावेळेला फक्त टाइम केलाय आणि आपल्या नावावर 6 रन ठोक देखील केले आहेत. षटकार आणि नो बॉल आहे यावेळेला. लाईनीचा नो कळवतायत पंच. किती 1 मिनिट दिली. चला गरिबी मी आटा गेला तेच आपण पाहतोय. षटकार तर आलाच आलाय पण आता नो बॉल देखील. आणि यावेळेला हाताचा नाही तर लाईनीचा नो बॉल आहे. म्हणजेच काय तर अजून एक बॉल देखील मिळेल. धावसंख्या पुढे देखील होईल. 63. 63 धावा. सोनूच्या बॅटमधला आपण षटकार पाहिलाय. षटकार आता आलाय आणि या बॉलवर पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. यावेळेला पायावर जाऊन आधारित चेंडू धाव घ्यायचा प्रयत्न केला होता आपण आता थांबवलं सुनील आणि ओव्हरची होईल समाप्ती. आणि 5 षटकानंतर धावसंख्या 63. 7 गडी बाद. येस दिलं. चला थँक्यू विजय. ओव्हर नंबर
6ची आता होईल सुरुवात आणि कुठलीही घाई गडबड न करता लगेच साधायला करा. आणि दर्शन आहे नवीन गोलंदाज. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला मॅटेरियल आणि इन्फॉर्मर्स कर्णधार कॅप्टन. शेवटचे 6 चेंडू आता 63 धावा आपण पाहतोय. पाहूया किती धावांपर्यंत आता मजल मारतील. इनिंग नंबर 1 मध्ये आतापर्यंत 63 धावा आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळेला नो बॉल आलाय आणि त्यावर धाव देखील घेतली गेली आहे. म्हणजे आता 65 धावा 65 ऑन द स्कोर बोर्ड नाव 65. आपण पाहतोय 65 धावा. आता संधी आहे या षटकात जास्तीत जास्त धावा आपल्या नावावर गोळा करण्याकरिता. त्यावेळेला बॉलचा इशारा नक्कीच येईल पंचांतर्फे, कारण ऑप्शनच्या बऱ्याच जास्त बाहेर आणि त्याचमुळे पंच कळवत आहेत की ही अतिरिक्त 1 धाव आता दिली जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेला ज्या गोष्टीची गरज होती तो आलाय आणि नो बॉल सुद्धा, म्हणजे एकंदरीत 7 धावा आहे एका चेंडूवर. षटकार चला 73 ऑन द स्कोर बोर्ड. फक्त प्रत्येक बॉल नंतर एवढ्या डिस्कशनसाठी वेळ नाही आपल्याकडे आणि तेच तुम्ही देखील कळवा त्यांना. अगर बॉल आगे लगा कैमरे टूटेगा नहीं ना, कैमरे बॉल लगा टूटेगा नहीं. आणि आता कुठे ना कुठे धावसंख्या गती होते आणि ज्या धावसंख्येची गरज होती ते तर येऊ लागली. धावसंख्या 73. मुझे बोल रहा है. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय पंचांतर्फे आणि धावसंख्या 74 धावा 74 धावा आपण पाहतोय आणि आता मीटिंग करण्यात येईल नक्कीच. ज्यादा नहीं, ओवर जितना बंदा सब डबल हो जाएगा. जितना बन गया सब डबल हो जाएगा. अभी सिंगल लिखने का, एंड में डबल हो जाएगा सर. बैट्समैन का टाइम चले जाएगा ना, एक्स्ट्राज में जाएगा ना, फिर बैट्समैन के स्कोर में चले जाएगा ना, समझे आप. चला आता या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. बैट्समैन बैटिंग टीम, अब शुभम ने पहला ओवर किया था, अब वो दूसरे ओवर के लिए आए हैं. यानी कि अब वो जितने रन खर्चेंगे उसके सीधे डबल होंगे. यानी 1 का परिवर्तन 2 में, 6 का 12 में, 4 का 8 में. क्योंकि सुपरस्टार खिलाड़ी है और सुपरस्टार खिलाड़ी अगर सुपरस्टार नहीं कोई भी खिलाड़ी अगर दूसरी ओवर लेकर आता है तो उसके लिए यही रूल आज के दिन में हम देखेंगे. चला आता चला बॉलर चेंज झालाय आणि नो बॉल देखील आहे. पुढील मॅचचा टॉस आपण पाहतोय. शैल आणि आर्यन यांच्यामध्ये हा टॉस. टॉस इधर कराना तो इनिंग में कराओ, इनिंग में पॉइंट इन्फॉर्मर्सनी नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम फलंदाजी नसून गोलंदाजी निवडली आहे. आणि आता जेवढ्या धावा म्हणतील त्याच्या डबल देण्यात येतील या षटकात, कारण आता बॉलर चेंज झालाय. नाही सुपरस्टार नाहीये का? ओके. रोहित असला पण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळ आहे आणि घडलंय राज कडून चूक झाली आहे आणि आता चूक झाली आहे म्हणजेच काय, त्या चुकीचा फायदा प्रतिनिधी संघाला नक्कीच मिळेल. 75 धावा 75. बॅकफुटवर आली, खेळलाय हा स्ट्रोक, डिफ्लेक्शन आणि काय घडलंय, काय बिघडलंय. बॉल होतोय फरार, जाईल सीमारेखा पार. मॅव्हरिक्स प्रीमियर लीग चौकार एसडीजे. डीजे आमचे माईक चेंज करतात, नो प्रॉब्लेम. आजच्या दिवसभरात आपण नक्कीच गाणी ऐकणार आहोत एकूण एक दर्जेदार. बॅकफुटवर आलाय सुनील आणि पाठवलं या
बॉलला पार्किंग लॉट मध्ये षटकार सुनीलच्या बॅटमधनं 85 धावा, म्हणजे आतापर्यंत उच्चांक आपण पाहतोय 85 धावा. आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूवर शिल्लक असतील. रोहिदास अगदी प्रेशर मध्ये आपण पाहतोय रोहिदास याला. अजून एक षटकार, सीमा रेखा पार. सुनीलच्या बॅटमधनं हा दुसरा उत्तुंग असा षटकार. शेवटचे 2 चेंडू 91 धावा. तिसरा आलाय आणि हो तो येतोय सुनीलच्या बॅट मधनं. आजच्या दिवसातील पहिला फलंदाज ठरतोय सुनील. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावणारा. आणि यावेळेला बॅकफुटवर गेले, धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय. एक धाव पूर्ण झाली. रोहिदासकडे चेंडू, पण काय झालंय मला वाटतं या बॉलची नक्की आता रील कट होईल, मीम नक्कीच बनेल. आणि एकंदरीत 99 धावा पूर्ण केल्या आणि 100 धावांचं लक्ष्य. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. 100 धावा, 100 रनों का लक्ष्य रखा गया है और एक ऑलराउंड परफॉर्मेंस हमने देखा. फील्डिंग लगाओ फटाफट, फिर फील्डिंग वो लगाओ. चाहे सुनील हो या फिर आता 100 रनांचं लक्ष आपण पाहतोय आणि इनिंग नंबर 2 ला सुरुवात होतील. पंचांनी देखील आपली जागा आता घेतली. चला बॅट्समन पाठवा प्लीज, बॅट्समन पाठवा लगेच. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज आता पोहोचले मैदानाच्या आत. वेदांत आणि सचिन. आणि सचिनजी म्हटल्यावर ISL इंद्रलोक सुपर लीगचे सर्व इंद्रलोक मधील एक बहुनामांकित आणि बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतो आणि त्यांचेच सर्व सचिन सिंग यांना आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. अपन सबको ध्यान देना है, कोई भी टर्फ के अंदर ना आए, वो गेट बंद करवा कर ही मैच शुरुआत कर रहे हैं आपको. चलिए इनिंग नंबर 2 को करेंगे शुरुआत. वेदांत और सचिन की जोड़ी मैदान के बीच. शुरुआत यहाँ पर की गई है. अच्छा स्ट्रोक था लेकिन साइड नेट पर जाकर टकराई की है गेंद और 1 रन से होगी अब शुरुआत. अब पूरे 99 रनों की दरकार रहेगी इस मैच में. जिस तरीके से इनिंग नंबर 1 में धाकड़ बल्लेबाजी की थी उसी तरीके की बल्लेबाजी करनी होगी. लेकिन उसी के बीच वाइड बॉल आता हुआ, नो बॉल आता हुआ, अंपायर का कॉल नो बॉल का. सचिन जी बिल्कुल स्लॉक करने का प्रयास किया था जरूर, लेकिन ये क्या हुआ यहाँ पर, दोनों ही ट्रेन एक ही पटरी पर, पैसेंजर बाहर खड़े रह गए. विकेट डाउन. यहाँ पर अब रनआउट के रूप में लौटना होगा वेदांत को. सचिन जी यहाँ पर बड़ा स्ट्रोक तो खेला है लेकिन एक जीवन दान अब मिला है सचिन जी को.
सुबह सुबह बिल्कुल मंदिर जाकर वो आए होंगे जिस तरीके का ये कैच एंड ड्रॉप हुआ है। राज होंगे बैटिंग पर। राज का बहुत ही बड़ा प्रयास करने का प्रयास है, लेकिन अब अमित ने इस बार थ्रो क्यों नहीं किया? रनआउट का ही प्रयास जरूर बन सकता था। 3 रन 1 विकेट के नुकसान पर आखिरी 2 गेंदों का शेष। बढ़िया गेंदबाजी यहाँ पर। अब क्या हो रहा है यार? कम्युनिकेशन की बिल्कुल तालमेल यहाँ पर हम मिस करते हुए बल्लेबाजों के बीच, क्योंकि रनिंग बिटवीन द विकेट्स बिल्कुल खराब यहाँ पर होता हुआ। आखिरी गेंद इस पहले ओवर की। 3 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। और अभी भी अगर बात करें रनों की तो बहुत पीछे यहाँ पर। नो बॉल का इशारा, कुछ नया करने का प्रयास था यहाँ पर गेंदबाज मोहित का, लेकिन अब व्हाइट बॉल कर बैठे हैं। इस बार बढ़िया गेंद इस बार एक अच्छा कमबैक। ओवर नंबर 1 का खेल होगा पूरा। रन लगे हैं 4, विकेट रन लगे हैं 5 और विकेट के नुकसान 1। चलिए बढ़ते हैं फिर एक बार मैच की ओर, जहां पर अब 5 रन लगे हैं। अब रॉकी आए हैं गेंदबाजी मार्ग पर। अब रॉकी को अपने नाम के हिसाब की ही गेंदबाजी करनी होगी। रॉकी भाई अगर अच्छी गेंदबाजी करते हैं तो टीम वाले कहेंगे सलाम रॉकी भाई। पहली गेंद यहाँ पर क्या हुआ है मैदान के बीच? ये अंपायर्स, चलिए नो बॉल का इशारा आ चुका है। अब आप कितने ही डिस्कशन कर लीजिए, ये डिसीजन चेंज होने वाला नहीं है। चलिए कोई प्लेयर्स बात ना करें, अंपायर्स हमने बहुत ही दूर से बुलाए हैं। आज सुबह ही इंग्लैंड से स्ट्रेट यहाँ पर वो पहुंचे हैं। फ्लाइट रिपू जी ने यहीं पर लैंड करवाई थी उनकी, या क्योंकि आप उनसे डिस्कशन ना करिए। पहली गेंद नो बॉल। दूसरी गेंद पर ये बड़ा प्रहार, लेकिन अब जाल रचाता है और जाल में अब अटके हैं राज। लौटना होगा, विकेट डाउन। थैंक यू डीजे। हेलो, स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर 2 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंद इस बार। रन आउट का मौका, लेकिन डिरेक्टेड हुआ है। बट अंपायर बताते हुए इट इज NOT, नॉट आउट। 7 रन हम देख रहे हैं स्कोर बोर्ड पर। बैकफुट पर आए और सचिन जी का बिल्कुल ट्रेडमार्क स्ट्रोक। 6 रन, विकेट, सिक्सर। जिस स्ट्रोक की अब बेहद दरकार थी। बड़ा स्ट्रोक आया है अब सचिन जी के बल्ले से और क्षमता है सचिन जी के पास। 3 गेंदों का आना शेष है। अब लास्ट 3 बॉल्स टू गो। ओवर नंबर 2 का हम खेल देख रहे हैं यहाँ पर। फुल टॉस पूरे तरीके से स्वीकारा है। फुल टॉस पर फुल टोल वसूला है यहाँ पर और गेंद को भेज दिया है सीमा रेखा पर। 2 गेंदों में 2 बड़े विकेट, सिक्सर। 19 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर। 19 फॉर द लॉस ऑफ 2। अभी भी 2 गेंदों का आना शेष और एक बड़ा हिट क्या यहाँ पर आएगा, लेकिन नहीं। फील्डर वहां पर थे मौजूद। सचिन बैक टू द पवेलियन। यस डीजे।
थैंक यू डीजे। नए बल्लेबाज अब निशांत आए हैं मैदान के बीच। सचिन जो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे अब कहीं ना कहीं लौटे हैं पवेलियन की ओर। निशांत को हम देखेंगे अब। नए बल्लेबाज निशांत ने आते ही साथ अपना खाता खोला एक सिंगल के साथ, और सिंगल के साथ अगर देखें तो स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 20 रनों पर। और अब 24 गेंदें बची है, 80 रनों की रहेगी दरकार। और अभी तक हमें उस बल्लेबाज की तलाश है जो फॉक्सी प्राइम के उस बैनर पे वो बॉल जाकर मारेगा, क्योंकि उसके लिए कैश प्राइज हमने आज के दिन में रखा है। और उसी के साथ गेंदबाज भी जो पहली हैट्रिक लेगा उसके नाम पर भी एक बड़ा कैश प्राइज यहाँ पर है। अभी भी उन प्लेयर्स की हम इंतजार करेंगे, उनकी खोज में है। हैट्रिक पर पूरे 2000 रुपए के यहाँ पर एक मेगा अवार्ड रखा गया है आज के पूरे दिन में हर एक गेंदबाज के लिए। पहली गेंद फुल टॉस, उसे दोनों ही हाथ से स्वीकारा है और गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। विकेट, सिक्सर। थैंक यू डीजे। 26 रन स्कोर बोर्ड पर। इस बार से टाइम किया इस गेंद को सुनील है, सुनील से गलती होगी नहीं और एक विकेट आउट। जगदीश ने बल्लेबाज। जगदीश एक लेफ्ट हैंडेड भागड़ा बल्लेबाज। अब अपने टीम के लिए बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि अगर इक्वेशन की हम बात करें तो अब 74 रनों की दरकार है। 22 गेंदों में उस डेफिसिट को कम करते हुए जगदीश आते ही साथ बड़ा हिट अपने नाम, 6 रन 32 धावा 32। जगदीशला पण पाहतोय मैदानाच्या आल्या मोठा स्ट्रोक खेळला आहे, त्यावेळेला अजून एक चांगला फटका डिरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न, पण जोपर्यंत की थ्रो होईल ही एक धाव होते पूर्ण आणि धाव संख्या पुढे सरकते 33 धावा। 33 धावा आपण पाहतोय गडी आता बाद झाले आहेत आणि 2.4 षटकांचा खेळ देखील पूर्ण झालाय। आणि अजूनही शुभम परब पवेलियनच्या दिशेने आपण पाहतोय, त्याला तो देखील अवेलेबल आहे। मोठे स्ट्रोक्स खेळण्याची त्याची देखील क्षमता आहे। चांगला बॉल मी म्हणेन यावेळेला, पण महत्वाची गोष्ट म्हणजे जगदीश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आले। 34 धावा आपण पाहतोय आणि सांगताय तू षटकार लगाव रन बनतील, पण यावेळेला काय घडलंय, काय बिघडलंय? सहज पप्पा झेल जगदीश बॅक टू पवेलियन। थैंक यू डीजे। और अगर हम इक्वेशन की बात करें तो 66 रनों की अब जरूरत है 18 गेंदों में, यानी कि 66 रिक्वायर्ड नाउ इन द लास्ट 18 बॉल। 22 रनों का यहाँ पर रन रेट है और यहाँ पर वो हो सकता है। टफ क्रिकेट है, टफ क्रिकेट में ये बातें हमने देखी है, वो हो सकता है, लेकिन अब करना होगा। होने को बहुत है लेकिन करने को बहुत कम, और वही अब करना होगा। 18 गेंदे और 66 रनों की दरकार। शुभम परब है नया बल्लेबाज और लेफ्ट हैंडेड बदले वाजन के साथ बिल्कुल। पहली गेंद बिल्कुल बैट एंड पैड की हमने देखी पूर्णता यहाँ पर हुई है और बल्लेबाजी मार्ग पर होंगे शुभम परब। शुभम परब आते ही साथ जिस काम के लिए जाने जाते हैं वो यहाँ पर किया है, अपने बैट से बड़ा हिट, 6 रन 41। धाव संख्या आपण जर पाहिली तर 41 धावा। यावेळेला मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट शुभम परब परततोय पवेलियनच्या दिशेने। नवीन फलंदाज आपण पाहतोय, शान आलाय मैदानाच्या। त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची आणि तिने ते करून देखील दाखवलंय।
दोन बॉल आला या वेळेला. आपण जर पाहिलं तर धावसंख्या अजून 41 धावा, 6 विकेटच्या नुकसान आपण पाहतोय. चांगला बॉल या वेळेला. अजून एक डॉट बॉल आणि अजून एक आपण नाही बोलू शकलेला आहे तो म्हणजे शान. चांगला बॉल पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी आणि हो, धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. आणि आता 12 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि या 4 ओव्हर नंतर आपण जर पाहिलं तर धाव संख्या 42 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. 12 चेंडू आणि 58 धावांची गरज. 12 बॉल आणि 58 धावा. बॉल 8 रन्स रिक्वायर्ड. त्यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आत वाईट बॉलचा नक्कीच आता इशारा आलाय. वाईट बॉल. त्यावेळेला फुलटॉस होता, त्यावर मोठा प्रहार करू शकले नाहीयेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आत. आता 11 चेंडू आणि 57 धावा. वाईट बॉल. पुन्हा एकदा स्कोर मध्ये होईल बदल. यावेळेला फुलटॉस होता आणि अजूनही त्या बॅनरला बॉल लागलेला नाहीये. लागलाय का? चला लागलाय म्हणजे भाई एक सेकंड लगा या नहीं? बाम पे लगा है ना? राइट, मैंने भी यही देखा है. हाँ बाम्बू पे लग के नीचे है. बाम्बू पे लग के आया. नहीं, अभी भी बैनर पे नहीं लगा है. बाम्बू पे लग के बॉल नीचे तक से घुसा है. 6 तो आया है. बैटिंग दूसरा मार. की जरूरत. मार बैट. और एक बढ़िया शो होगा. सैम पर होगा यह प्रहार. पट्टी सामने मार. सामने 9 बॉल लाइनर और पे 44 रनों की दरकार. सामने छक्का, पीछे पैसा. इस बार नो बॉल का इशारा जरूर आएगा क्योंकि शान भाई, जो लाइन है बीच में उसके बहुत ज्यादा परजेश भाई पैसा दे रहे हैं. सीधा सामने मारो, पीछे पैसा लो. 9 बॉल 43 रनों की जरूरत. 43 रिक्वायर्ड इन द लास्ट 9 बॉल्स. इस बार रोका है विपुल को. शान ने अपने ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी लेना चाह रहे हैं. अब शान वाइट बॉल का इशारा जरूर आएगा अंपायर की ओर से. इक्वेशन की अगर बात करें तो 8 बॉल और 42 रनों की अब रहेगी जरूर. बैटियर्स यहाँ पर चूके हैं विकेट कीपर. लेकिन सबसे इंपॉर्टेंट बात ये डॉट बॉल आता हुआ. अब सबसे इंपॉर्टेंट चीज यहाँ पर डॉट बॉल आपको करने होंगे. 7 में 42, 7 बॉल्स एंड 42 रन रिक्वायर्ड. एक सिंगल आएगा इस गेंद पर और सिंगल डबल से ज्यादा नुकसान होने वाला नहीं है गेंदबाजी करने वाली टीम को. अब आखिरी 6 गेंदें और 41 रनों की दरकार है. नीचे 6 बॉल और 41 रनों की जरूरत. 6 बॉल 41 रिक्वायर्ड. शान के लिए बिल्कुल डिफ्लेक्ट जरूर होगी. कोई भी प्रयास नहीं. अब ये 5 रनों की दरकार है. 41, 5 बॉल्स एंड 41 रिक्वायर्ड. और एक बढ़िया गेंद यहाँ पर यानी कि अब केवल औपचारिकता बचेगी इस मैच में. चले अगले मैच की दोनों ही टीम आपको रेडी रहना है. जैसे ही मैच खत्म होगा, जेनार पे ध्यान देना, खेल पे लेके जा. जैसे ये मैच हम कंप्लीट करेंगे अगले मैच को हम तुरंत शुरुआत करेंगे. कोई ब्रेक नहीं होगा, कोई प्रैक्टिस नहीं करनी है आपको. रनरेट पे खेल, रनरेट के लिए. इस बार क्या हुआ है, फिर एक बार बॉल मैदान के अंदर ही रहेगी क्योंकि संपर्क बैटर बॉल का उतना अच्छा नहीं हो पा रहा. अब 3 गेंदों में 40 रनों की दरकार है. बड़ा स्ट्रोक लेकिन अपने ही फॉलो थ्रू में रोका है उस गेंद को. अब गेंदें बची है 2 रनों की दरकार है. 40, 2 बॉल और 40 रनों की जरूरत.
आया हुआ है मैदान के अंदर। स्टंपिंग तो बहुत ही बढ़िया यहाँ पर की गई थी, व्हाइट बॉल का इशारा है, लेकिन अंपायर बताते हुए कि नॉट आउट। चलिए अगली दोनों ही टीम्स आपको रेडी रहना है। आखिरी 2 गेंदें अब शेष रहेंगी इस मैच में, लेकिन फिर एक बार व्हाइट बॉल, फिर एक व्हाइट बॉल आता हुआ। बड़ा हिट, 6 रन। लास्ट बॉल होगा इस इनिंग का। नहीं, अभी भी उस आखिरी गेंद के लिए हमें रुकना होगा। रन की अगर बात करें तो रन जा पहुंचा है 69 पर, एक और रन जोड़ लीजिए, 70 हो जाएंगे अब। याद रखिए नेट रन रेट का भी यहाँ पर एस्पेक्ट ध्यान में रहेगा। और इसी के साथ ये बड़ा हिट आया है शान की ओर से। वेरी वेल प्लेड and hard luck to the losing team, and congratulations, very well played to the batting side. इन्फर्नोस की टीम जल्दी टॉप पे आए। इन्फर्नोस की टीम